तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे टायगर लेजंड लाईव्ह। आणि आत्ता वाजले सकाळचे 4 आणि मी चाललो आहे बाहेर, म्हणजे आमची पूर्ण फॅमिली चालली बाहेर। आता माहीत नाही कोण कोण येते, अर्धी फॅमिली कालच गेले, तर तुम्हाला लवकरच कळेल आम्ही कुठे चाललो आहे। तर बघूया कोण कोण येते आपल्यासोबत, तर मग चला माझ्यासोबत। तर आता आम्ही सगळे आलेलो आहे, आता गाडीत सगळे बसलेत, मी, दादा, वहिनी, प्रीती, मामी, भूषण, अर्चनाताई, जयेश, सृष्टी आणि हा इथे पिऊ। आणि अशा प्रकारे आम्ही आता निघतो। अरे सॉरी, लाईट गेली। तर अशा प्रमाणे आम्ही आता निघालेलो आहे। तुम्हाला टायटल वाचून कळलंच असेल आम्ही कुठे चाललोय, तर मग चला रस्त्यात मी तुम्हाला भेटतो, तुमच्याशी बोलतो। घरी सुरुवाती असून रे, मला 5 मिनिटं ब्लॉग लेट झालं। चल रे, लाईट लाग, हे लाईट लाग, याला पण इच्छा नाही। चल तर चला, लाईट गेलेली आहे, तर बोला गणपती बाप्पा मोरया। चला आम्ही निघालेलो आहे। तर हे बघा, सगळे त्यांना भुका लागलेल्या आहेत पुन्हा एकदा सकाळ सकाळ। आणि आम्ही अलिबागला निघालोय सगळे, अर्धे जण तिकडंच अलिबागलाच आहेत आणि आम्ही आता सकाळी निघालो। काल गांधी जयंती असल्यामुळे यांना सुट्टी नव्हती, तर मग आता अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय, अजून 1 तास लागेल पोचायला। कामं करण्यामुळे आम्हाला सुट्ट्या नव्हत्या। चला तुम्ही राहा आमच्या सोबतच, बघूया किती वेळ लागतो। आम्ही आत्ता पोचलेलो आहे अलिबागला वर्सोवा बीच आहे, वर्सोवा बीचवर आलो आहे। आणि मागं तुम्ही माझ्या फॅमिली बघू शकता, पूर्ण बसले। तर 15 माणसं हे आधीच आलेले आहेत कालपासून, भूक लागली। इकडे भूषण, दिग्नेश, ते मामा बसलाय, मामाचा आमलेट आलेला आहे। आणि मामाचं नाही रे, अंड्याचं आमलेट आहे। आणि इकडे ही माणसं सगळी भुकेले गेले तिकडे, त्यांच्या टाक्या भरलेल्या नसतात। गेलो फिरायला का आम्ही उपाशीच घेऊन येतो। तर आम्ही सकाळी लवकर निघालेलो 4 वाजता अलिबागसाठी। कालच यायचा प्लॅन होता, पण काल यांना काही जणांना सुट्टी नव्हती, तर आम्ही आज आलोय आणि आज सकाळी लवकर निघालो ॲक्च्युली। आणि मध्ये रस्त्यात जास्ती शूट नाही केलं, डायरेक्ट आम्ही इकडेच आलो। तर आता बघूया, मागं आमच्या बीच आहे, बीचवरती पण जाणार आहोत, बीचवर पण मजा करणार आहोत। तर बघूया भिजतोय का नाही भिजतोय। तर राहासोबत आता नाश्ता करतोय, नाश्ता करून भेटतो तुम्हाला। तर आता आम्ही आलोय वर्सोवा बीचवरती आणि चाललो हळूहळू पुढे, पाणी भरपूरच जवळ आलंय, बघूया। तर आमच्या मागे तुम्ही समुद्र बघू शकता, आताच भरती आले समुद्रापासून। आणि ही एंजल वाहून जातील, ही ऑसम मामी, अर्चनाताई, सृष्टी आणि हा समुद्र। तर आता आम्ही आलोय बीचवर आणि माझ्या मागं तुम्ही समुद्र बघू शकता। तर खूप भारी वाटतोय गाईज, मस्त बऱ्याच दिवसांनी, म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्षांनी बीचवरती आलोय आणि एवढा भारी वाटतोय ना बीचवर येऊन।
की ती हिरू बघा, हिरू. आणि लाट बघा कसली मोठी आलेली आहे मागून. तर गाईज जाम धमाल मस्ती केली, जाम दमलोय बीचवरती. आणि आता जवळजवळ 11:30 वाजलेत. तुम्हाला दिसतोय की नाही मला माहीत नाही, पण 11:30 वाजलेत. आणि भरपूर धमाल केली, एवढी धमाल केली, जाम पाण्यात भिजलो. तुम्ही ह्या आधीचे फुटेज तर सगळे बघितलेच असतील किती धमाल केली ते. आणि तिथून मग रूमवरती आलो. जे ताई वगैरे काल, ताई भाऊ काल ते स्टेला आलते, तर ते इथे वर्सोवा बीचच्या बाजूला स्टे केला. सो आम्ही तिकडेच आलो आणि तिकडे येऊन तर फ्रेश वगैरे झालो. तर इथे मस्त आता फ्रेश झालो आहे. आणि तुम्ही एन्जॉय केल्याच असेल अलिबाग. खूप सुंदर आहे अलिबाग. म्हणजे सारखं असं म्हणजे महिन्यातनं म्हणा किंवा 2 महिन्यातनं अलिबागला यावं असं तुम्हाला नक्की वाटेल. नक्की या, अलिबाग खूप सुंदर आहे. निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण अलिबागचं. तर त्यामुळे खूप असं आपलंसं वाटतं अलिबाग. त्यामुळे नक्की या अलिबागला, खूप छान आहे. आणि बघूया आता इथून पुढे काय धमाल करतो आहे ते. कारण आत्ता तर बिलकुल कॅपॅसिटी नाही, पूर्ण अंग एवढं दुखायला लागलं आता. कारण समुद्राच्या लाटा ज्या होत्या, वेव्स होत्या, त्या खूप लागत होत्या. तर बघूया आता कसं होतं आहे. तर तुम्ही तर आमच्यासोबत शेवटपर्यंत असणारच आहात, तर चला सोबतच राहा. इथं बघा बॅगा बिगा पसारा यांचा. आणि रूम 5 माणसांचे घेतात, 100 माणसं भरतात. हीच ती नको का वसूल व्हायला, आमंत्रण देणारी हीच ती बाई. या या लवकर या, मोठा रूम आहे. हा, मोठा रूम सांगून सगळ्यांना बोलवले. आणि रूम मालक तापलेले आहेत. आणि यांचा आता परत सुरू झालेला आहे. यांचं बघा तुम्ही, परत सुरू झालेलं आहे. बटणं दाबून दाबून बोटाचे ठसे गेले, पण तो रील काय येत नाही यांचा. हा, ओम शांती शांत. ओ ओ काय बघा बाबा बाप. ओ ओ ओ बाबा, आधी गोल फिरली तिकडं. तर यांचा काय रील संपत नाही. समुद्रात जाताना रील, आल्यावर रील. आणि मस्त असं लोकेशन आहे. वा 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 वा.
चला आम्ही निघतो आता, बघूया. तर आता आम्ही आलोय सगळे जेवायला, सगळ्यांना जाम भूक लागली. तर नमस्कार मंडळी. जसं आम्ही मगाशी जेवायला गेलतो अलिबागमध्ये, तिथे थोडासा प्रॉब्लेम झाला जेवणामध्ये. सो एकदा सोडून 2 वेळा प्रॉब्लेम झाला. सो आमचं जे म्हणजे जेवणावरची तिथनं इच्छाच उडाली. तर आम्ही प्लॅन चेंज करून आम्ही आलो आहे साईदीपला, शिरडोनजवळ आलो आहे. ऑलमोस्ट पनवेललाच आलो आहे, पुढं फिरायला पण नाही कुठे गेलो. सो आता आम्ही इकडे जेवायला बसणार आहेत. मी म्हणजे त्या हॉटेलचं डिटेल्स नाही टाकणार, किंवा थोडीशी क्लिप टाकली तर टाकीन मी, काय राडा झाला ते, काय झालं ते सुद्धा मी सांगणार नाही. बिकॉज हॉटेलवाल्यांची खूप मोठी चुकी होती आणि तिथं कस्टमर देखील एवढे होते की म्हणजे खूप बबाल झाले असतं त्या गोष्टीचा, आणि त्या हॉटेलचं खूप मोठं नुकसान झालं असतं. सो आम्हाला कोणाला तोट्यात नाही टाकायचं किंवा कोणाचं असं वाईट नाही सांगायचं, पण जेवणाच्या बाबतीत असं झाल्यावर खूप वाईट वाटलं. सो इच्छाच उडाली. सो आम्ही आता आलो आहे पनवेलला, शिरडोनजवळ. तर तिथं साईदीप ढाब्यावर आता जेवणार आहोत. तर मग चला बघूया आता कसं होतं. आता अलिबागवरनं सगळे इकडे जेवायला आलेले आहेत, तिकडे इच्छाच उडालेली आमची. तर काहीच मस्तपैकी जेवून झालेलं आहे. अलिबागला मूड ऑफ झाला, पण आता इथं आल्यावर मूड ऑफ म्हणजे त्या हॉटेलमुळे ॲक्च्युली मूड ऑफ झाला, पण इथं आल्यावर मस्त फ्रेश झालो. जेवले सगळेजणं मस्त आणि भारी वाटते आता. तर मग कसा वाटला आजचा अलिबागचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला. टिल देन बाय. असं आले कसं झालं जेवण 2 टाइम? तिकडचं कसं होतं अलिबाग? इथलं एकदम बेस्ट. तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला. टिल देन बाय बाय बाय.